दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आज 34व्या दिवशी अत्यंत हिंसक आणि स्फोटक वळणावर पोहोचले आहे। काल रात्रीच म्हणजे 22 जुलै रोजी जंतर मंतर परिसरात आंदोलक विद्यार्थी आणि दिल्ली पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली, ज्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आणि विद्यार्थी जखमी झाले आहेत। या घटनेनंतर संपूर्ण दिल्लीत कडक निर्बंध लादण्यात आले असून सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आल्या आहेत। दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण दिल्ली बंद करायला तयार आहेत, पण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हटवायला तयार नाहीत असा थेट आणि गंभीर हल्ला कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी केला आहे। या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेचे काय धिंदोडे निघाले आहेत, सरकारने दिलेली चर्चेची ऑफर सीजेपीने का नकारली आणि 24 जुलै रोजी सीजेपीने संपूर्ण देशभरात नेमकी कोणती मोठी घोषणा केली आहे, या सर्व घडामोडींची सुरुवात आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। जंतर मंतरवर रात्री उशिरा 3000 ते 4000 आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती। बॅरिकेड्स तोडणे आणि दगडफेकीच्या घटनांनंतर पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला। या चकमकीनंतर दिल्ली मेट्रो प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून सकाळी 7:30 वाजल्यापासून राजीव चौक, सुप्रीम कोर्ट, मंडी हाऊस, आरटीओ आणि सेंट्रल सेक्रेटरीएटसह तब्बल 16 महत्त्वाची मेट्रो स्थानके पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। याशिवाय अफवा पसरू नयेत म्हणून दिल्लीतील इंटरनेट सेवा आजही खंडित ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले। दुसरीकडे या विद्यार्थी आंदोलनाला अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी पाठिंबा दिला आहे। त्यातच आलिया भट्टनेही जाहीर पाठिंबा दर्शवला असून आपण खरोखरच देशाच्या भविष्याचा आवाज ऐकतोय का असा सवाल तिने सोशल मीडियाद्वारे उपस्थित केला आहे। या आंदोलनाचा रोख वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत पेपरफुटी प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आणि दोषींना सोडवले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे। तसेच गेल्या 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांच्या पत्नीने मुलांना गुन्हेगारांसारखे वागवू नका असे आवाहन केले आहे। या संपूर्ण राड्यानंतर केंद्र सरकारने या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीचा मार्ग स्वीकारला होता। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची भेट घेतली, तसेच सीजेपीला चर्चेसाठी वेळ आणि जागा निवडण्याचे खुले आवाहन दिले। मात्र समोर आलेल्या माहितीनुसार कॉक्रोच जनता पार्टीने जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत कसलीही चर्चा नाही या आपल्या मागणीवर आंदोलक पूर्णपणे ठाम आहेत। तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काही लोक तरुणांच्या भावनांवर स्वार होऊन स्वतःचा राजकीय फायदा करत आहेत असा पलटवार केला आहे। या वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून मोठे आश्वासन दिले असून नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी म्हणून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल अशी मोठी घोषणा केली। परंतु मोदी सरकारच्या या आश्वासनाला न जुमानता अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीने आता या आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे। सीजेपीने 24 जुलै रोजी संपूर्ण देशात महाआंदोलनाची घोषणा केली आहे। एव्हरी डिस्ट्रिक्ट वन डे वन डिमांड या संदेशासह देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे आवाहन डिजिटल पत्रकाद्वारे करण्यात आले आहे। जंतर मंतरवरील या आंदोलनाची झळ आता केवळ दिल्लीपुरती मर्यादित राहिलेली नसून ती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे। मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर सारख्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। महाराष्ट्रात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली असून दिल्लीतील लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे। विद्यार्थ्यांचा असा आरोप आहे की केंद्र सरकार कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असून गैरव्यवहार लपवण्यासाठी प्रशासकीय बळाचा गैरवापर केला जात आहे। दुसऱ्या बाजूला दिल्लीतील कडक पोलीस बंदोबस्त आणि 16 मेट्रो स्थानके बंद केल्यामुळे सामान्य नागरिकांना आणि नोकरदारांना प्रचंड हाल अपेष्टांना सामोरं जावं लागत आहे। मेट्रो स्थानकांच्या बाहेर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आहे। यावर भाष्य करताना सीजेपीच्या नेत्यांनी म्हटलं आहे की सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाला सरकारची अरेरावी आणि आडमुठे धोरण जबाबदार आहे। सरकारने एका मंत्र्याचा राजीनामा घेतला तर एका मिनिटात संपूर्ण दिल्ली पूर्ववत होऊ शकते। आता 24 जुलै रोजी होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात तरुण विद्यार्थी एकत्र येऊन आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत। या महाआंदोलनामध्ये सर्व जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांसमोर शांततापूर्ण मार्गाने निदर्शन केली जातील।
मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाईल आणि पोलीस कारवाईचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती एकजूट दाखवली जाईल। या आंदोलनामुळे आता केंद्र सरकारवर प्रचंड राजकीय आणि सामाजिक दबाव निर्माण झाला आहे। सध्याच्या परिस्थितीचा विचार करता एका बाजूला स्वतःच्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी लढणारा विद्यार्थी वर्ग आहे, तर दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्थेचा राखण्याचा प्रयत्न करणारे प्रशासन आहे। परंतु या दोघांमधील संघर्षात संपूर्ण देशातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहे। या आंदोलनामुळे आता केंद्र सरकारवर प्रचंड राजकीय आणि सामाजिक दबाव निर्माण झाला आहे। मित्रांनो, दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद होण्यापासून ते 24 जुलैच्या देशव्यापी आंदोलनापर्यंत तापलेल्या या राजकीय वातावरणावर तुम्हाला काय वाटतंय? सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा केल्यानंतरही आंदोलकांनी राजीनाम्यावर अडून राहणं योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ताज्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।